हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. आज 30 दिवसाच्या चॅलेंजचा माझा चौथा दिवस आहे. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्यांचं बघा कसं मध्ये-मध्ये चालू होतं. मी क्लिप टाकत होते, बनवत होते आणि हे मध्येच करत होते. ह्यांचं असं नेहमीचंच असतं. आणि काल आमच्याकडे पाहुणे आले होते. ते मुक्कामीला थांबले होते. म्हणजे ते त्यांचे माझ्या हसबँडचे मित्रच आहेत. पण ते काल मी त्यांची एक पण क्लिप काढली नाही. कारण की मला वाटलं की ते कम्फर्टेबल नसतील. मी त्यांना पहिले त्यांची परमिशन घेतली आणि नंतरच मी त्यांच्या आज क्लिप्स ॲड केल्या आहेत त्याच्यामध्ये. म्हटलं की नको त्यांना त्याचं वाईट वाटत असेल किंवा त्यांना यायचं नसेल कोणासमोर तर आपण बळजबरी त्यांचे क्लिप काढून व्हिडिओ बनवणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे मी त्यांचे व्हिडिओ काल बनवलेले होते. पण आज तेच बोलले की चालेल आम्हाला व्हिडिओमध्ये घेतलं तरी. मग ते असे छोटे-छोटे क्लिप्स काढले. त्यानंतर मग आज नाश्ता करायचा होता. चहा वगैरे करून झाला होता आणि नाश्त्याला म्हटलं पोहे करूया. त्यांना दवाखान्यात जायचं होतं कारण की त्यांचं थोडंसं काम होतं त्यांच्या मित्रांचं आणि त्यांच्या वाईफचं. त्यामुळे त्यांना दवाखान्यात जायचं होतं आणि बघा माझं इथे पोहे पण करपून गेले थोडीशी बाहेर गेली तर. कोथिंबीर आणायला गेली होती शेजारी आणि तेवढ्यात मी पोहे गॅस फास्ट करून गेली हे माझ्या लक्षातच नाही आणि माझे सगळे पोहे करपले. मग सगळ्यांना पोहे वगैरे दिले आणि मग ते गेले त्यांच्या कामावर त्यांचे मित्र आणि मग माझं इकडे पार्सल आलं होतं. ते ओपन करून बघितलं तर त्यामध्ये मी लायटर मागवलं होतं जे इलेक्ट्रिक लायटर आहे आणि ते यूज करून पण बघितलं की ते चालू आहे की नाही आणि मला तर खूप आवडलं बाबा आणि फक्त ₹120च आहे. त्यानंतर इकडे मग संध्याकाळची वेळ झाली होती. त्यांना म्हटलं भाजीपाला घेऊन या, जेवणामध्ये काहीच नव्हतं आणि ते पण पाहुणे पण होते. म्हटलं काहीतरी वेगळं भाजीपाला वगैरे घेऊन या. मग ते साफ करून वगैरे ठेवलं आणि इकडे मग जेवण बनवायला घेतलं आणि त्यांच्या वाईफशी मी बोलत-बोलत जेवण करत होते. कारण की आम्ही पहिल्यापासून चांगल्या मैत्रिणी आहोत आणि मग आमच्या खूपच जास्त गप्पा चालू होत्या. आणि मग डाळ भाजी करून घेतली, चपाती करून घेतली आणि मग म्हटलं चला आता 9:30 वाजले, सगळ्यांनी जेवायला बसूया. मग जेवण वगैरे वाढलं आणि मग असा गेला माझा आजचा दिवस. तुमचा दिवस कसा गेला नक्की सांगा. भेटूया उद्या.